प्रत्येकाला सुख आवडतं, पण सुखाचं साधन आवडत नाही. दुःख कोणालाच आवडत नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. चला, म्हणून समाधाना करता आणि सुखाच्या प्राप्ती करता जगद्गुरु तुकोबारायला एका साधकानं प्रश्न विचारला, का हो महाराज, माझ्या जीवनामध्ये समाधानाची क्रिया आणि सुखाची प्राप्ती होण्याकरता तुमच्या अनुभवातले काही पर्यायी मार्ग आहेत का? त्यावेळेस त्या साधकाची दयनीय अवस्था बघून जगद्गुरु तुकोबारायांनी त्या साधकाला थोडं विचारात घेतलं आणि एक विशेष प्रकारची त्या ठिकाणी उपदेश केला. बाळा रे, तुला जर तुझ्या जीवनामध्ये सुखाच्या प्राप्तीसाठी आणि समाधानाकरता जर धडपड असेल ना, तळमळ असेल ना, तर माझ्या अनुभवातला एक पर्यायी मार्ग आहे. महाराज, काय करावं लागेल? ज्या मनुष्य देहामध्ये पदार्पण झालं तो देह कसा आहे? नाशिवंत देह, तो नाशाला कारण ठरणारा आहे. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. मनुष्य जन्म दुर्लभ असणार. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जन्म हा दुर्लभ असताना, नाशाला कारणीभूत असताना नाशिवंत देह कसा आहे? तो नाशवंत आहे. ठीक आहे, मग नाशेला हा जाणार, तो नासणारा आहे, नाशाला कारण आहे. मग काय करावं आम्ही सुखाच्या प्राप्ती करता? कारे उच्चाराना वाचे नाम. अखिलेश पांडुरंग परमात्मा कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम. शक्ती ज्या परमात्माची आहे त्या परमात्माच्या नामाचा उच्चार करा. कशा करता करा? नाशिवंत देह आहे म्हणून करा. परंतु महाराज, नामाचा उच्चार जर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त केला ना, तर आम्हाला त्याची फलश्रुती, काही परिणाम काही जाणून येईल का? काही फायदा होईल का? महाराजांनी सांगितलं, अरे असं का बोलतो? अनेकांचा उद्धार झाला. नामेही तारिले कोट्यानु कोटी. कोट्यानु कोटी नामानं तरुण गेले. नाही, नामेची वैकुंठी बैसविले. नामाच्या अधिष्ठानानं वैकुंठामध्ये सुद्धा जागा प्राप्त झाली. मग तुमचं नामच आम्हाला घ्यावं लागल का? अनेक काही साधना आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील. महाराजांनी सांगितलं, नामा परते सार नाही त्रिभुवनी. त्रिभुवनात नामासारखं दुसरं साधन दिसणार नाही. म्हणून हे का तुम्ही मनी आठवाना. परंतु त्या नामाचं महत्व आणि त्या नामाचा समन्वय कशा पद्धतीने लागला महाराज सांगा ना. तो का म्हणे नाम वेदाशी आगळे. अरे वेदाला सुद्धा मान्य असलेलं नाम, अधिष्ठान, जीवनमुक्त अवस्था करण्याची पात्रता ज्या नामामध्ये आहे, ते नाम ते दिले गोपाळे फुकासाठी. आम्हाला फुकट मिळालं महाराज. चला, म्हणून नामेही तारिले कोट्यानु कोटे. नामेची वैकुंठी बैसविले. सरळ सरळ शब्दशः भावार्थ समोर ठेवला. ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुजी जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने वेळेच्या आत आपण थोडा अभंगावर विचार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल. एक मिनिटाकरता परिहार असा आहे की अभंगाची निवड त्या पद्धतीने केली, कारण हा कार्यक्रम मरणोत्तर विधी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. श्रीमती गंगा भारती सत्यभामाबाई बापूरावजी मुंडे, आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट गोदावरीताई मुंडे
यांच्या मातोश्री आणि मातोश्रीचं त्या ठिकाणी देहावसान गतवर्षी झालं म्हणून प्रथम पुण्यस्मरण पुण्यतिथी या नैमित्तिक माध्यमामधून या कार्यक्रमाचं मुंडे परिवारातर्फे आयोजन आहे आणि त्याच पुण्यतिथी पुण्यानाम तिथी ती पुण्यतिथी मला संत तिथीलाच पुण्यवान करून टाकतात एवढी ताकद आहे संतांमध्ये आणि इहलोकातून परलोकाला आईसाहेब गेल्या आई हा शब्द जीवनामध्ये फार महत्वाचा आहे का कारण आई म्हणजे प्रत्यक्ष प्रेमाचं प्रतीक आहे आमच्या जीवनामध्ये आई संपली प्रेम संपलेले प्रेम नाही शिल्लक म्हणून प्रेमाचा पुतळा आई आहे अजून पुढे जाऊन बोलतो आईचं हृदय म्हणजे एक प्रकारचं न्यायालय जिथं संपूर्ण गुन्हे माफ होतात ते आईचं हृदय तत्वज्ञानानं आईचा विचार केला आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वर रूपी आत्मा समजती आणि जागृत अवस्था साधकाला प्राप्त करून देण्याची भूमिका ज्या आईमध्ये ती आई आहे महाराज चला अजून पुढे जाऊन सांगतो की तिने जगामध्ये श्रेष्ठ जरी असला तरी आई विना शून्य महाराज विचार करा स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी तिने जगाचा स्वामी पण आई विना शून्य नाही का प्रेमाचं प्रतीक असणारं आई आहे मातेची या चित्ती अवघे बाळकाचे व्याप्ती नाही देह विसरे आपुला वस्तुस्थिती लक्षात घ्या किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती अशी आई त्या आईचं पुण्यस्मरण वर्षश्राद्ध या निमित्तानं कार्यक्रम आहे त्याच कार्यक्रमाला उपस्थिती प्रतिष्ठित महाराज मंडळी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो आमचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट ज्यांनी घराघरामध्ये महाराष्ट्रात भजन त्या ठिकाणी पोहोचविलं आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण रमेश महाराज शेनगावकर हेही उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण गान कोकिळा म्हणायला हरकत नाही महाराज आमच्या गोदावरीताई मुंडे यांच्याच माध्यमातून मुंडे परिवाराचा हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती एक एकाहुनी बळी रे हरिभक्तीपरायण आमचे कीर्तनकार भगवान महाराज इथं मला आता दिसली होती महाराज आमचे संपूर्ण आमचे अशोक तात्या आले पूर्ण भेंडेवाडीकर गायनाचार्य आमचे वर्णेकर मंडळी डिग्रसकर मंडळी भरपूर या ठिकाणी आज कार्यक्रमाला आलेले आहेत आमच्या भागवताचार्य मंगलवाडीकर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत ताईलाही मी नतमस्तक होतो त्यांच्या अमृतवाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत कथा सर्व वेदांत सारही श्रीमद भागवत मिष्यते वेदाला अग्रगण्य स्वरूप असणारा हा ग्रंथ त्या ठिकाणी श्रवण करू लागलात तुम्ही संपूर्ण बसणारे श्रोतृवर्ग आजच्या कार्यक्रमाचे यजमान या कार्यक्रमात अन्नदान करणारे श्रोतृवर्ग माईक सिस्टीम या सप्ताहाची कार्यकारिणी समिती संयोजक मंडळ प्रसार माध्यम सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो मुंडे परिवारांनाही शतशः धन्यवाद देतो आईचं पुण्यस्मरण करणारा भाग्यवान त्रिभुवनातही दुसरा नाही महाराज म्हणून त्यांच्याही बाबतीत मी धन्यवाद देतो आणि थोडा अभंगाला प्रवेश करतो विठ्ठल जीवनामध्ये अनेक दुःखाचं वर्णन केलेलं आहे या भागवतामध्ये 28 दुःखाचं वर्णन केलेलं आहे महाराज
त्यातले सहज 2-3 तुम्हाला सांगून जातो. वस्तुस्थिती, मरण ही सामान्य भूमिका आहे. मृत्यूलोकात आलेला जीव हा संपणारच आहे. मरणार सगळेच आहेत. नगरपालिकेच्या शेडमध्ये जाणारे सर्वच आहेत. मरणार सगळेच आहेत, लक्षात घ्या. परंतु समाधानानं मरा. समाधानानं मरण्याकरता ही क्रिया आहे. संपलं, बाकी काहीच नाही. मग नेमकं मरण मरण जे प्रपोगंडा झालेला आहे, मृत्यू असा शब्द आलेला आहे, नेमका त्या मृत्यूचा अर्थ काय हो? ऐका, नेमका काय? पौराणिक माध्यमामधून जर आपण मृत्यूचा विचार केला तर इष्ट देवतेची स्मृती म्हणजे जीवन आणि विस्मृती म्हणजे मरण. याच्याशिवाय दुसरं काही नाही. व्यवहारिक माध्यमामधून जर आपण मरणाचा विचार केला तर जीवनामध्ये मिळालेल्या अनुकूल घटना म्हणजे जीवन आणि प्रतिकूल घटना म्हणजे मरण. याच्याशिवाय मरण नाही. लौकिक माध्यमामधून जर आपण मरणाचा विचार केला तर जीवनात मिळालेली प्रतिष्ठा म्हणजे जीवन आणि झालेला अपमान म्हणजे मरण. म्हणूनच माणसं म्हणतात अपमानापेक्षा विठ्ठल विठ्ठल. सामान्य जीवाची अवस्था आहे ही मरण, लक्षात घ्या. पण महात्म्याचं तसं नाही महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मना सज्जना हीच क्रिया करावी, मरावे परी कीर्ती रूपे उरावी. मना सज्जना हीच क्रिया करावी. वस्तुस्थिती सामान्य जीवाची अवस्था म्हणजे मरण आहे. परंतु महात्म्यांच्या दृष्टिकोनामधून हे मरण नाही महाराज. हा काय एक प्रकारचा सोहळा आहे. विठ्ठल आपुले मरण पाहिले मी डोळा. आपुले मरण पाहिले मी डोळा. झाला
फुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे गजरी तिन्ही त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला. महाराज ही अवस्था जीवाची आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी सामान्य जीवाची अवस्था जर बघितली तर त्याच्यासाठी मरण आहे, परंतु महात्म्यांसाठी आईसाहेबासाठी हा सोहळा आहे महाराज, सामान्य नाही. काय सोहळा आहे. आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. महाराज हे संतांच्या बाबतीत ही अवस्था असते, लक्षात घ्या. म्हणून अनेक दुःखाचा विचार तत्वज्ञानानं त्या ठिकाणी सांगितलेला आहे, परंतु 28 दुःख सांगितले त्या ग्रंथामध्ये, पण मी 2-3 सहज सांगून जातो. ऐका. पहिलं दुःख गरिबीचं दुःख आहे महाराज. क्षुधा दुःखे दिने दिने, गरिबीचं दुःख आहे. गरिबीचं दुःख कोणाला आहे? म्हणजे तालुक्याच्या आमदाराला नाही, जिल्ह्याच्या खासदाराला नाही. ऐका, ज्याच्याकडं प्रॉपर्टी नाही त्याला गरिबीचं दुःख आहे. क्षुधा दुःखे दिने दिने. वस्तुस्थिती मी 8व्या वर्गात असताना एक कादंबरी वाचली होती महाराज. गरिबी हा गुन्हा आहे, कायदा नाही. विठ्ठल महाभारतात एक सुंदर टिप्पणी आलेली आहे या बाबतीत. कौरव पांडवाचं युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू असताना द्रोणाचार्यांना अश्वस्थाम्याने प्रश्न विचारला. बाबा काय बाळा अश्वस्थामा? अरे अहो अर्जुनासारखा धनुर्धारी पट्ट शिष्य म्हणून तुम्ही तुमचा तयार केला धनुर्विद्येमध्ये, आणि कौरवासारख्या अधर्माच्या पक्षाकडून का लढाई करता? काय कारण आहे? तेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं, बाळा अश्वस्थामा तू जन्माला आला होता असणार आहे त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तू जन्माला आलास, तुला दूध सुद्धा प्यायला मिळालं नाही. तुझी आई गौतमी नावाची, तिनं तुला तांदूळाची पेच भाजली रे. माझं चित्त विव्हळ बनलं आणि मी लगेच कौरवाकडे गेलो आणि थोडा मोबदला मागितला, आणि मोबदला मागून अर्जुनासारखा धनुर्धारी शिष्य तयार करून सुद्धा कौरवासारख्या अधर्माच्या पक्षाकडून लढण्याचं काम मला माझ्या जीवनात पडलं. याला कारण फक्त एकच आहे, क्षुधा दुःखे दिने दिने, गरिबीचं दुःख. विठ्ठल दुसरं दुःख पापाचं. पापाचं दुःख कोणाला आहे? स्वैराचार करणाराला पापाचं दुःख आहे. मला पाप संपलं, पुण्य संपादन केलं, फलश्रुती काय मिळाली? गरिबीचं दुःख संपलं, एक जन्म संपला. मंत्री झाला, पंतप्रधान झाला, एक जन्म संपला, बाकीचे जन्म कायमेत भोगण्याकरता. पाप संपलं, एका कल्पाची अडचण दूर झाली. पण तिसरं दुःख असं आहे, हे ज्ञानी पुरुषाशिवाय आणि संताशिवाय कुणालाही चुकवता आलं नाही महाराज. काय कोणतं दुःख? जन्म मरणाचं दुःख. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. वस्तुस्थिती हे दुःख, आणि हे जर जन्म मरणाचं दुःख संपलं तर अनंत कल्पाची अडचण दूर होती. विठ्ठल मग गरिबी संपली महाराज. कारण दुःख कोणालाच आवडत नाही, दुःखाचं कारण सुटत नाही. मी आता सांगितलं, सुख सर्वांना आवडतं, पण सुखाचं साधन आपल्याला कळत नाही. मज लागी दुःख भावे आईशे कोणी भावे ना जीवे न
वंचिता दुःख पावे नयने संभवे स्वतंत्रता। हे दुःख त्या ठिकाणी निश्चितच आहे, कुणालाही आवडत नाही। मग असा मनुष्य जन्म दुर्लभम त्रयमेवैत देहानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया। तीन गोष्टी जगतामध्ये दुर्लभ आहेत। एक, जन्ममरण चुकविण्यासाठी या देहात जीवाला त्या ठिकाणी प्रयत्न करावंच लागतात। सामान्य अवस्था देहात जीवानं पदार्पण केलं की आनंद स्वरूप असणारा जीव सुद्धा हा उपाधीत गुंतला गेला। मी एक मिनिटात जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित असणारी संत संगती किंवा नामधारक अपेक्षित असणारा आणि त्या नामधारकाचा जीवाचा त्या ठिकाणी प्रवेश झाला, या देहात बनण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यापासून त्या नामाचा त्याच्यावर झालेला परिणाम काय, याचं उत्तर असं आहे की आपल्याला अगोदर जीव म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे। कोणाला जीव म्हणावं, मी 2-3 व्याख्या सांगतो तुम्हाला अगदी 2 मिनिटात ऐका। कारण आनंद स्वरूप असणारा जीव या मग उपाधीत गुंतला नाही का, म्हणून जीवाला उपाधी लागली। म्हणून निर्विकार असणारा आत्मा सुद्धा कसा झाला, विचार करा वस्तुस्थिती आपण जर। मग जीव ही संज्ञा कशामुळे प्राप्त झाली ऐका। जो सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा एक, जो अखंड कामनेमध्ये अडकला त्याला सामान्य जीव म्हणा 2, आणि मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव ही संज्ञा तयार झाली, आणि माया ही उपाधी लागली म्हणून ईश्वर संज्ञा तयार झाली। विठ्ठल कल्पनेमध्ये वावरला, कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला जीव, कल्पना विद्या येणे झाला सुंदर दिग्दर्शन दिलेलं आहे। जीव कोणाला म्हणावं, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती। नाथ महाराज म्हणले की अविद्येची उपाधी लागली, सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा नाही का। मी अजून सांगतो, थोडं लक्षात घ्या की ह्या 3 व्याख्या 2 मिनिटात वस्तुस्थिती सांगतो। जो सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव असं म्हणा।
आता आपल्याला जर जीवनामध्ये जे दुःख निर्माण होतं जीवाला, ते दुःख वस्तूमुळं होतं का वस्तूमुळं निर्माण झालेल्या कल्पनेमुळं होतं? थोडं चिंतन करायचं. वस्तुस्थिती लक्षात घ्या. काय वस्तूमुळं होतं का वस्तूमुळं निर्माण होणाऱ्या कल्पनेमुळं होत असतं? बाळा, तू 4 व्हीलर गाडी बघितली का? गाडी बघितली, 4 व्हीलर बघितली. हो. समजा तुला गाडी घ्यायची, कारण सगळ्यालाच गाड्या घ्यायच्या, त्याला घ्यावं लागणारच नाही का? आणि तू जर शोरूम मध्ये गेलास, ऐका, आणि अनेक गाड्या बघितल्या, पुष्कळ गाड्या बघितल्या, त्या दुकानात जाऊ, लक्षात आलं? मला सांग की आता अनेक गाड्या बघितल्यानंतर तुला आनंद वाटला का दुःख झालं? काय आनंद? मोठ्यान थोडं आनंद वाटला. कळलं कीर्तन? याला काय करायचं? आनंद वाटला. आता ऐका, आणि तुला या रंगाची एक लाल रंगाची गाडी, ऑरेंज रंगाची गाडी तुला पसंत पडली, बरोबर आहे? आणि तू दुकानदाराला विचारलंस, ओ दुकानदार, या गाडीची किंमत सांगा. दुकानदाराने सांगितलं 10 लाख रुपये. किती? 10 लाख. मग तू गाडी घेण्याकरता तयार झालास, तुझ्या खिशात हात घातला. तू पैसे काढण्याकरता खिशात हात घातलास आणि तुझ्या खिशामधून फक्त 8 लाख रुपये मिळाले. किती? 8 लाख मिळाले. आता गाडी घेता येईल का? नाही. का घेता येणार नाही? किती कमी पडले? 2 लाख कमी पडले. गाडी घेता येईल का? घेता येणार नाही. मग आता तुला आनंद वाटला का दुःख झालं? दुःख झालं. मग वस्तू वाईट आहे, ऐका, का वस्तूमुळं निर्माण होणारी कल्पना वाईट आहे? विठ्ठला वस्तुस्थिती लक्षात घ्या. वस्तू वाईटच नाही. असा सतत कल्पनेमध्ये वावरला त्याला सामान्य जीव म्हणा. ऐका, एक दिवस एका शिष्यानं गुरुजीला प्रश्न केला, गुरुजी काय करावं, या संसारातून मला मोकळं व्हायचं हो, पण कसं होता येईल सांगा. गुरुजीनं सांगितलं, अरे तुला मोकळं व्हायला बांधच कोण? तुला मोकळं व्हायचंय संसारातून, ठीक आहे, काय करावं लागेल, पर्यायी मार्ग सांगा. गुरुजीनं सांगितलं, 10 बाय 10च्या रूम मध्ये एक खुर्ची टाकली आणि त्या खुर्चीवर त्याला बसवलं. ऐका, खुर्चीवर त्याला बसवलं. बसवल्यानंतर त्याच्या डोक्यावर नारळाच्या तुटक्या दोरीनं एक तलवार टांगली. काय केलं? नारळाच्या तुटक्या दोरीनं एक तलवार टाकली. त्याला प्रश्न केला, म्हणले, बाळा ऐक, काही क्षणामध्ये ही तलवार, ही दोरी सुटणार आहे आणि ही तलवार तुझ्या डोक्यात पडणार आहे, काय करशील? समजा कल्पना कर की ही काही क्षणात दोरी सुटणार आहे आणि तुझ्या डोक्यात पडणार आहे तलवार, काय करशील? ते म्हणलं, इथून निघून जाईल मी. गुरुजीनं सांगितलं, समजा कल्पना कर, आम्ही तुझे पाय बांधले दोरीनं, आता काय करशील? ते म्हणला, हातानं पायाची दोरी सोडून निघून जाईल. गुरुजीनं सांगितलं, समजा कल्पना कर, आम्ही तुझे हातही बांधून टाकले, आता काय करशील? ते म्हणला, मोठमोठ्यानं आरडाओरडा करील, जवळच सप्ताह चालू आहे ताईचा, आरडाओरडा करील, कोणीतरी धावून येईल. गुरुजीनं सांगितलं, समजा कल्पना कर, आम्ही तुझं तोंडही बंद करून टाकलं, आता काय करशील? गुरुजी, खरंच किती कल्पना वाईट आहे. खरंच सांगा, माझं दुःखातून मोकळा मी होईल की नाही? कशानं होईल सांगा. गुरुजीनं सांगितलं, काहीच नाही, आलेली कल्पना डोक्यातून काढून टाक, तू मुक्तच आहेस. विठ्ठल. सतत कल्पनेमध्ये वावरलेला जीव त्याला सामान्य जीव म्हणा. एक. दुसरा, जो अखंड कामनेमध्ये अडकला
त्याला सामान्य जीव म्हणा. आता कामना या शब्दाचा अर्थ थोडक्यात विश्लेषण देतो. कामना या शब्दाचा अर्थ आपण व्यावहारिक माध्यमामधून काय करतो? इच्छा. माणसं म्हणतात ना रे बाबा तू निवडून आला पंचायत समितीला, तुझी कामना पूर्ण झाली झाली हो, म्हणजे इच्छा. पण तत्वज्ञानानं कामना या शब्दाचा अर्थ मला एका गीता प्रेसच्या ग्रंथामध्ये वाचताना विलक्षण अर्थ दिसला. कामना या शब्दाचा अर्थ मला सांगा, आपण जर कामना या शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून विग्रह जर केला तर काय काय होईल लक्षात घ्या. क अधिक आम अधिक ना बरोबर कामना असा अर्थ होईल की नाही का? मग इथला क शब्द काय सांगतो, इथला आम शब्द काय सांगतो आणि इथला ना शब्द काय सांगतो? थोडक्यात अमरकोश या ग्रंथामध्ये क शब्दाबद्दल एक चिंतन आलेले. कमनाम सुख, क शब्दाबद्दल सुख शब्द आला. कोणता? सुख. आम शब्दाबद्दल कच्च असा शब्द आला. कच्च. आता आमाशय पित्ताशय हे डॉक्टर मंडळी जे त्यांना हे शब्द परिचित आहेत, लक्षात घ्या. कच्च शब्द आला. क शब्दाबद्दल सुख शब्द आला. कोणता? सुख. आम शब्दाबद्दल कच्च शब्द आला आणि ना शब्दाबद्दल अभिलाषा. आता हे तीन शब्द आहेत ऐका. काय? सुख, कच्च, अभिलाषा. वरचे तीन शब्द पहा. का म ना. ज्ञानोबाराच्या जर भाषेत आपण त्याचा विचार केला तर ज्ञानोबाराय म्हणले जिथं कच्च्या सुखाची अभिलाषा निर्माण होती त्याला कामना असं म्हणा. विठ्ठल आणि याला ज्ञानोबाराय विषय सुख म्हणले. काय? विषय सुख. गोड उत्तर दिले, लक्षात घ्या. का ठिकाणी मनानी विषय भोगी जे सुख हे साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. यालाच विशेष सुख म्हणले रे, बाकी काहीच नाही. आणि याच्यात गुंतलेला कामनेमध्ये अडकलेला सतत त्याला जीव संज्ञा प्राप्त झाली आणि मूळ असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अंशाला अविद्या नावाची उपाधी लागली म्हणून जीव संज्ञा तयार झाली. आणि अशा जीवानं दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. मनुष्य देहामध्ये प्रवेश केला महाराज आणि तो मनुष्य देह नेमका प्रवेश करणारा हा जीव आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये पदार्पण केलं. तो देह नेमका कसा आहे हे तुकाराम महाराजांना विचारलं. त्याचं उत्तर अभंगाचं. नासिवंत देह देह नासिल नासिवंत
नाशिवंत देह, ज्या देहामध्ये प्रवेश केला, अनेक देह आहेत, परंतु मनुष्यत्वम असा तत्वज्ञानाने विचार सांगितलेला आहे, हा दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक, मनुष्य जन्म मिळणं अतिशय दुर्लभ आहे. दुसरं, मुमुक्षत्व, मुमुक्षता ही तेवढ्याच पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे आत्मनात्म विचार करण्याची शक्ती, मुमुक्षत्वम. आणि तिसरी, महापुरुष संशया, आणि त्या ठिकाणी संतांची संगती ही तितक्याच प्रमाणामध्ये मिळणं गरजेचं आहे. चला पुढे. महाराज, असं तुम्ही सांगितलं आम्हाला, ज्या देहामध्ये प्रवेश केला तो देह कसा आहे? नाशिवंत देह, नाशिवंत आहे महाराज. नाशिवंत शब्दाबद्दल थोडं आपण चिंतन करू. वस्तुस्थिती, मनुष्य जन्म मिळणंच कठीण आहे. कारण असं संप्रदायात आपल्याला काही संत साहित्यात आपल्याला वर्णन ऐकायला मिळतं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली आवर्म फेरा पडी. शेवटची पाळी आहे म्हणजे याच्या अगोदर जन्म असायलाच पाहिजेत की नाही? हे बापू, मला सांगा, शेवटचा मनुष्य जन्म आहे. दुर्लभो मानुषो देह, देही नाम क्षण भंगुरा. नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना गा. नाही का? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वस्तुस्थिती नरदेह दुर्लभ आहे, ते काल सत्य महाराज. सप्तम स्कंदात आसुर बालकाला प्रल्हादानं उपदेश केला. बाळांनो, भगवान परमात्माचं नाम उच्चार करा. का करा? कौमारे आचरोत प्राज्ञा धर्मान भागवतान इह, दुर्लभो मानुषो जन्म तदप्यम ध्रुवमर्थदम. असारो खरु संसारो दुःख रूपे विमोहका, सूतकस्य धनकस्य. महाराज त्या ठिकाणी गोड चिंतन केले, वस्तुस्थिती लक्षात घ्या. म्हणून मला म्हणायचं की असा नरदेह दुर्लभ आहे, म्हणजे शेवटची पाळी आहे मनुष्य जन्म मिळणं. मग हा मनुष्य जन्म मिळण्याच्या अगोदर 84 लक्ष जन्म घ्यावं लागतात. 84 लक्ष योनी, 4 खानी आणि 3 गुणी, नाही का? 84 लक्ष जन्म हिंडता, घोंगडे आनंदा जर जरदार. घड्याळ पळायले जाऊ द्या. 84 लक्ष योनी, 4 खानी आणि 3 गुणी. मग 84 लक्ष योनी फिरत असताना माणसाचा जन्म मिळतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केले महाराज. काय 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्रांधळे. म्हणजे 84 लक्ष फिरल्याशिवाय आपल्याला माणूस म्हणून प्रमाणपत्र मिळत नाही. आता हे माणसाचं आपल्याजवळ प्रमाणपत्र आहे, ऐका, माणसाचं प्रमाणपत्र आहे. पण एका राष्ट्रीय संतांनी यावर शंका घेतली. मी एक ग्रामगीता म्हणून ग्रंथ थोडा वाचला, संत तुकडोजी महाराजांचा. त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज माणूस असतो का, आणि माणूस असला तर तो कसा असतो मला दाखवा.
माणूस दाखवा मज माणूस दाखवा विषय वेगळा आहे, मला विषयांतर करायचं नाही. वस्तुस्थिती मग असा 84 लक्ष योनीमधून फिरून आल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. मग आता आपल्याला आपण 84 लक्ष योनी फिरून हे प्रमाणपत्र लायसन मिळवलेलं आहे. गृहीत धरा. आता आपण हे माणसाचा जन्म मिळाला की नाही आपल्याला, मग 84 लक्ष योनी फिरून आपण आलो. परंतु हा जन्म आपल्याला मिळण्याकरता अगोदर आपण कशा कशाचे जन्म घेतले हे माहिती आहे का? नाही. भजन करा सांगतो. विठ्ठला विठ्ठला. संत नामदेवरायांनी गाथ्यामध्ये एक सुंदर अभंग लिहिलाय महाराज. बेरीज केली ऐका काय. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्यात, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. ऐका, माणसाचा जन्म मिळण्याकरता अगोदर किती 20 लक्ष वेळा या झाडाचा जन्म घ्यावा लागतो. कोणाचा? आपण किती भाग्यवान आहेत, आपल्याला कीर्तन भागवत श्रवण करता येतं या जन्मात. लक्षात घ्या किती आपण भाग्यवान आहेत. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. महाराज झाडाचा जन्म आहे 20 लक्ष वेळा. जलचरे भोगाव्या 9 लक्ष. पाण्यात राहणारे प्राणी, बेडूक, मासा, जलचर प्राणी यांचा जन्म 9 लक्ष वेळा आहे. 20 9 किती? तू कोण्या वर्गात आहेस? 29. वा, कोण्या वर्गात आहेस तू? हा, 4थीला. उजळणी पाठ आहे. मला 84ची बेरीज आणून देणार ना? हो. 20 9 29. त्याच्यानंतर 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्यात. 11 लक्ष वेळा या जमिनीवर सरपटणारे कृमी, कीटक, जीव, जंतू, किडा, मुंगी यांचा जन्म आहे महाराज. 11 लक्ष. हो. 29 आणि 11 याला सांगू द्या, यानं खिचडी शाळेतली खाल्ली. विठ्ठल विठ्ठल. 40 नाही का? त्याच्यानंतर 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 10 लक्ष पक्षाचा जन्म आहे. चिमणी, कावळा, पोपट यांचा जन्म आहे महाराज. 40 आणि 10 50. आता 50 तुझ्या जवळ आहेत आणि 84ची बेरीज आणायची. किती कमी आहेत? 34 कमी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 लक्ष योनी पशुची घरी. 30 लक्ष वेळा पशुचा जन्म आहे. कुत्रा, लांडगा, मांजर, कोल्हा, लांडगा, ससा, वाघ, हरिण, सिंह, शेळी, मेंढी, बैल महाराजांचा जन्म आहे. 30 लक्ष योनी पशुची घरी. 50 आणि 30 80. आणि माणसा करता मानवा भीतरी 4 लक्ष. हो, ते 4 लक्ष तरी एकदम आहेत का? किती वेळा जन्माया रे भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित. जन्माया रे नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित. किती वेळा जन्माया जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. वस्तुस्थिती लक्षात घ्या. अनेक जन्म आणि अनेक वेळा मरण लक्षात घ्या. एक एक योनी, कोटी कोटी फेरा,
नामदेवरायांना हे आवडलं, पण नामदेवरायांनी सांगितलं बाबा इतका सुंदर तुला मनुष्य जन्म मिळाला, पण तो त्याचं काय केलं? तयाचा मातेरा गेला मुढे. मुढे म्हणजे मूर्खा. कळालं नाही तुला? लक्षात घ्या. मग असा 4 खानी अंडज जारस स्वदेश आणि उद्बीज यामधून मनुष्य जन्म प्राप्त होतो. 3 गुणी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामधून हा मनुष्य जन्म मिळतो. मग असा देह मिळतो. मग तो देह तरी कसा आहे बरं? देह तरी कशाला म्हणायचं? शास्त्रानं वर्णन केले महाराज. तत्वाला तत्व मिळून जो आकार तयार झाला त्याला देह म्हणा. तत्वा तत्व मिळविले तया नाम देह ठेविले. वस्तुस्थिती तत्वाला तत्व मिळून जो आकार निर्माण झाला ना त्याला देह अशी संज्ञा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मग असा देह आहे. मग तो कसा आहे? तुकोबारायांनी सांगितलं नाशिवंत देह नाशे रहा जाना. मला नाशिवंत आहे. आता किती नाशिवंत आहे विचार करा. कारण गीतेत जर आपण चिंतन केलं अंतवंतही मे देहा नाही हो ऐका किंवा पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ वागवा सांडोनिया किंवा आणि शरीर जाता घवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा पंडकुमरा तरी झडझडून वहिला निघ हे भक्तीचे वाटाला. महाराज वस्तुस्थिती सांगितली की नाही? मला सांगा मग नाशिवंत आहेच. त्रिकाल सत्य महाराज नाशिवंत आहेच. हो चला. पण त्या ग्रस्तानं सांगितलं महाराज नाशिवंत तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, परंतु असाही नाशिवंत देह जरी असला तरी माझा देह समाप्त होणारच नाही. म्हणजे का होणार नाही? कारण घरात माझ्या 25 माणसाचं कुटुंब आहे. आतापर्यंत मी त्यांच्यावर प्रेम केलं ते मला मरू देणारच नाहीत. संत नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा मरक्या संसारात जर कुणी कुणाचा नाही तर लाख मोलाच्या अंतकाळाला कोण कुणाचा आहे देवा. म्हणून 10 कडव्याचा अभंग लिहिला नामदेवरायांनी गात्यात. अंतकाळी मी परदेशी ऐशे जाणोनी मानशी म्हणून या ऋषिकेशी शरण तुझा आलो. ज्या आईनं मला जन्म दिला 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं अंतकाळाच्या समयाला ती आई माझ्यापासून दूर थांबली. माता पिता बंधू बाई 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी अंती निष्ठुर झाली कैसे तेव्हा दुरी राहिली. आईची ही अवस्था आहे. थोडं क्षमा मागून बोलतो कारण आपला मोबाईल फिरायला जास्त. हो आजच्या कीर्तनाला आल्यावर थोडा वेळ जर लागला तर उद्या कोणीच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाची 8 ते 10 वेळे लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे. चला ठीक आहे. पण मार्मिक प्रमाण आपल्याला घ्यायचंय नाही का? वस्तुस्थिती मला एक म्हणायचंय की असा असणारा बाकीचे कडवे पहा. जे जे बापाची आवड मुखी घालून करिकोड जेव्हा लागली यमओढ तेव्हा धुरी राहिला. महाराज कोण आहे? बहीण बंधूचा कळवळा हे तो जानशिरे दयाळा जेव्हा लागली यम शृंखळा तेव्हा धुरी राहिली. कन्या पुत्राधिक बाळ हे तो स्नेहाचे स्नेहाळ तुझे दर्शने विनव्या कुळांती धुरी राहिल. महाराज जाऊ द्या बाकीच्यांचं सोडून द्या. एक जणाला विचारलं म्हणले महाराज मरू देणार नाहीत, कोणीच मरू देणार नाही. कारण आतापर्यंत जिनं 4चा चहा बिन दुधाचा पाजलाच नाही ती कशी मरू दे? मला तिच्यासाठी लिहिलं देह घराची कामिनी ती तव राहिली भुवनी अंती जळत शे स्मशानी अग्नी सवे एकला. मित्राले गोत्राले हे तो स्मशानी परतले शेखी टाकोनिया गेले.
मला 3 वैराग्य होतं, त्यातलं स्मशान वैराग्य. आता स्मशान वैराग्य सुद्धा नाही आहे का? नाही, जाऊ द्या. हो, वस्तुस्थिती ऐसा करोनी निर्धार, मग मजाला शे गहीवर. पण उपयोग काय? मरण एवढं सोपं नाही. या देहामधून हा जीवात्मा बाहेर येत असताना 1000 विंचू चावल्याच्या वेदना आहेत. हो, सामान्य नाही. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे, एक दिन जाना है भाई, जाने की तयारी करो बोले. ऐका, भगवान तेरी लीला अलौकिक है, सामान्य जीव क्या जाने. नाही, अलौकिक है देवा. अंतकाळ फार महत्वाचा आहे. हो, देवाचा जन्मोत्सव आहे आणि जीवाचा अंतकाळ आहे. का आपला वाढदिवस आहे, परत मोठे मोठे बॅनर लागतात, सुदिनम सुदिनम जन्मदिनम. वस्तुस्थिती जीवाचा अंतकाळ आहे. राजा परीक्षितीनं शुकाचार्यांकडं हीच सदिच्छा केली. शुकाचार्य, यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो भिणेदु स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. हीच इच्छा आहे माझी की अंतकाळ माझा. आतापर्यंत कुणाचं आयुष्य कशातही जाऊ द्या. ऐका, कुणाचं खाण्यात गेलं असेल, कोणाचं पिण्यात गेलं असेल, कोणाचं अजून कशात गेलं असेल, आता दुरुस्त व्हा. परमार्थाची एवढी बँक चांगली महाराज, इथं 100% सबसिडी. विचार करा, मागचं काहीच पाहायचं नाही आणि पुढे चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही. महाराज चला. पण नामदेवरायचं त्या ग्रस्ताला पटलं नाही महाराज. नामदेवरायांनी सांगितलं, अंतकाळाला कोणीच कोणाचा नाही. हो, त्यानं पंढरपूरची गाडी सोडली आणि आळंदीच्या गाडीत बसला. ज्ञानोबारायला नमस्कार केला आणि ज्ञानोबारायला विचारलं, माऊली, नामदेवराय म्हणतात अंतकाळाच्या समयाला कुणीच कुणाचा नाही, हे तुम्हाला पटतं का? ज्ञानोबारायांनी सांगितलं, माता पिता बंधू बहिणी, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृगजलवत जाईल रया. वस्तुस्थिती अरे बाबा नाही. ते म्हणलं इथे तीच भानगड झाली. नामदेवरायाने जे सांगितलं तेच ज्ञानोबारायाने सांगितलं, कारण त्याला जास्त महाराजांचे कीर्तन ऐकायची सवय होती. महाराज त्याला विश्वासच बसलं की एका महाराजावर. ते मला नामदेवरायाचं ज्ञानोबारायचं खरं कशामुळे? त्यानं आळंदी सोडली, देऊच्या गाडीत बसला. तो कोबारायला विचारलं की हे कुणीच कुणाचं नाही म्हणतात, तुम्हाला पटतं का? तुकोबारायने सांगितलं, महाराज तुका म्हणे तुला सोनवीण कोणी, एका चक्रपाणी वासोनिया, एका चक्रपाणी वासोनिया. कोणीच कोणाचा नाही का सांगा? तुकोबारायांनी सांगितलं, महाराज नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगुर, नव्हे तुझा हा परिवार. द्रव्य दारा, दारा म्हणजे स्त्री आणि द्रव्य म्हणजे पैसा. अर्थ अनर्थ 15 अनर्थ सांगितलेले आहेत, लक्षात घ्या. क्षणभंगूर, त्याला ते पटलं महाराज. त्याने देहू सोडलं आणि पैठणला निघाला. नाथबाबाला विचारू लागला. नाथबाबाने सांगितलं, प्राण्या मायेचा बाजार, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचा, सगळे सोयरे. कुणाचा
कुणाचे सगळे सोयरे गोड प्रमाण दिलं बाबांनी. जोहार मायबाप जोहार, मी संता घरचा रिकामी जागा. कुठं कठीण काम आहे नाही का, म्हणायचंच नाही. जाऊ दे चला. वस्तुस्थिती कोणीच कोणाचं नाही असं दिग्दर्शन त्यांनी त्यांच्या माध्यमामधून बोलले. मला सांगा, नाथ महाराजाकडून समोरून कबीरदास महाराज येऊ लागले. गुळखंडचे नाही रामभाऊ, कबीरदास महाराज समोरून येऊ लागले आणि त्यांना विचारलं की खरंच कुणी कुणाचं नाही का. माँ कहती है बेटा मेरा है, बेटा कहता है माँ मेरी है, ना माँ का बेटा है ना बेटे की माँ है, ये तो जन्म देने का नाता. कबीर कहता है कमाल मेरा है, कमाल कहता है कबीर मेरा है, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है. नाशिवंत देह पदार्पण जीवानं केलेलं आहे. आनंदमयो ध्यास हा असा असणारा हा जीवात्मा आहे, परंतु नाशिवंत देह, निश्चित देह नाशिवंत आहे. चला अजून थोडं चिंतन या शब्दावरच आपण थोडं बोलून विराम देऊ नाही का, आणि संगती लावू थोडी अभंगाची बाकीच्या कडव्याची. वस्तुस्थिती नाशिवंत देह. मला सांगा महाराज, पण त्या ग्रस्ताने सांगितलं हो बाबा नाशिवंत नाशिवंत तुम्ही काय बोलता. तुकाराम महाराज, दोनदा मंत्री झालो, एक काम करतो 5 लाख रुपये यमाला देऊन टाकतो आणि इथं थांबून जातो. जमल नाथ महाराजानं ऐकल्याबरोबर वर्णन केले महाराज. आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्णकोटिभिः. महाराज, न लभ्यते स्वर्णकोटिभिः. आयुष्य
कोटी वेचिता सुवर्ण नरदेहाचे आयुष्य जाण न मिळे अर्धही क्षण नाना साधने करीताही. मला अनेक जरी साधने केले तरी बरं काय अशुक्र होता त्या नाही मिळणार नाही मिळणार. आणि मला सांगा जर असं झालं ती म्हणला 2दा मंत्री झालो 5 लाख रुपये देतो यमाला. मला सांगा बरे 2 ठिकाणी भ्रष्टाचार नाही म्हणून कुठं नाही. एक यमाजवळ नाही धर्मराज यमाजवळ नाही आणि दुसरा देवाजवळ नाही. यमानं का समजा 500 रुपये घेऊन फाईल टेबल खालची टेबलवर आणायचं ठरवलं तर पहिला नंबर कोणाचा लागल हे आमच्यासारख्या उशिरा कीर्तनकार सोडणाऱ्या महाराजाचा. आयुष्य क्षण कोपी न लभ्यते नाही त्या ठिकाणी निश्चित पैशाने मिळणार नाही. कोटी वेचिता सुवर्ण. चला ठीक आहे पण त्यांनी सांगितलं महाराज काही हरकत नाही हे जरी जमलं नाही अहो तुम्ही नाशिवंत नाशिवंत म्हणता. तत्वज्ञानाचा जर विचार केला तर नाशाचे 3 प्रकार आहेत. एक स्वभावता नाश एक परत नाश आणि एक आश्रय नाश. आंबा नासणाराच. आंब्याचा स्वभाव कसा आहे नासणं हा आंब्याचा स्वभाव आहे. तसं आयुष्य संपल्यावर शरीर जाणं हे शरीराचा स्वभाव आहे. विठ्ठल आयुष्य संपल्याला शरीराचा बाध होतो महाराज लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं काय हरकत नाही महाराज नाशिवंत नाशिवंत तुम्ही जे म्हणता ना परत नाश आणि आश्रय नाश. पडवून गेलिया भिंती चित्राची केवळ होय माती. आश्रय नाश. मला सांगा भिंतीवर सुंदर चित्र काढलेले पण ते चित्र कुठपर्यंत आहे जोपर्यंत भिंत पडत नाही तोपर्यंत आश्रय नाश. आणि परत नाश गाठीचा घटावर वार प्रतिबिंब शिल्लक राहत नाही कुठलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. परत नाश लक्षात घ्या. चला पुढे महाराज काही हरकत नाही. तुम्ही त्या ग्रस्ताने विचारलं नाशिवंत नाशिवंत तुम्ही 8:15 वाजल्यापासून म्हणता महाराज. आता जवळजवळ 9:45 होऊन गेले तरी नाशिवंत नाशिवंत म्हणता. मग किती नाशिवंत. त्या ग्रस्ताने सांगितलं हे बाबा एक काम कर मी 2दा मंत्री झालो खूप प्रॉपर्टी कमवली मी आणि माझी आता मरणाच्या वेळेस अवस्था बदलली. मरताना अवस्था बदलती नाही त्याचा रोग वेगळा आणि आपलं औषध वेगळं कुठं कठीण काम आहे. हो मरताना ती अवस्था वेगळी महाराज. 1000 विंचू चावल्याच्या वेदना आहे त्या देहामधून जीवात्मा बाहेर येत असताना पाहिल्याबरोबर विचार केला म्हणजे नाशवंत नाशवंत बोलता महाराज मग किती नाशवंत. ते म्हणला एक काम कर म्हणला हे आतापर्यंत एवढी संपत्ती मी कमवून घेतली पण कुठं कुठं ठेवली याची आठवण करण्याकरता उद्या जर माझी वाचा बंद झाली मरताना काय कारण सांगता येत नाही कोणता इंद्रिय कधी कमजोर होईल याची शाश्वती नाही. मग तू एक काम कर की एक कागद घेऊन ये आणि एक पेन घेऊन ये. मी काय सांगलो ऐका नाशिवंत आहे किती नाशिवंत. तो ग्रस्त कागद आणायला घरात गेला कागद घेतला वडिलाजवळ आला पेन विसरली पुन्हा घरात गेला पेन उचलली पेन हातात घेतली वडिलाजवळ आला वडिलाच्या हातात पेन देणं आणि वडिलांना मान टाकणं एवढा नाशिवंत. विठ्ठल ज्ञानोबरायला सांगितलं हे काळा नळाचे तोंडी घातली रोनियाची उंडी माशी पाक पाकडी तव हे सरी वस्तुस्थिती जाणारा आहे नाशिवंत जरा. मग असा देह आम्हाला मिळाला पण तो नाशाला कारण आहे. बरं मिळाला तरी कसा मिळाला. पंचमहाभूतापासून मिळाला. पृथ्वी आप तेज वायू आकाश या तत्वापासून मिळाला.
महाराज पृथ्वीपासून शरीरातल्या जड वस्तू कठीण वस्तू मिळाल्या. अस्थि, मांस, हाड नाही का, हो हे शरीरातलं नाडी हे सगळं मिळालं पृथ्वीपासून. आप म्हणजे जलतत्व, जलतत्वापासून द्रवरूप पदार्थ या शरीरातले पातळ जे पदार्थ आहेत ते पातळ पदार्थ मिळाले. घाम, स्वेद, मूत्र, लाळ वगैरे. चला त्यानंतर तेज तत्वापासून उष्णता नाही का, क्षुधा, निद्रा, आळस, हो हे मिळालंय महाराज. क्षुधा, जठराग्नी तापतो 12 वाजले की, हो लक्षात घ्या मिळाला. तेज तत्वापासून शरीरातली उष्णता. वायू तत्वापासून चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन हे मिळाले. पंचदशीनं सांगितलंय सगळं. चला महाराज मिळालं. श्वासोश्वास मिळाला. काय मिळालं? श्वासोश्वास. मला सांगा काय भाग्यवान आहेत आपण. या श्वासाची किंमत 2 वर्षापूर्वी कळाली माणसाला. नाही काय नाव त्याचं? कोरोनाच्या काळात. महाराज ते कोरोना कधी पाहिला होता का? कधी अनुभव होता का त्याचा? बरं नाव तरी ऐकलं आहे, कानावर ऐकलं होतं का? नाही महाराज. कोण दिवस येई कैसा, वस्तुस्थिती काही सांगता येत नाही महाराज. मला सांगा पाहिल्याबरोबर श्वासोश्वास महाराज, ऑक्सिजन किती महत्वाचा आहे. आणि दररोज भगवान परमात्मा आपल्याला ऑक्सिजन देतो, श्वासोश्वास देतो. हे 24 तासाचे श्वासोश्वास आपल्याला किती मिळतात? किती मिळतात? 21,600 श्वास मिळतात महाराज. रात्रीचे 10,800 आणि दिवसाचे 10,800 आणि मग 21,599 जर मिळाले तर पुण्यतिथी साजरी करावी लागते. विठ्ठल वायू तत्वापासून चलन, वलन, धावन, प्रसारण, आकुंचन मिळाले. आणि आकाश तत्वापासून हे विकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, षडविकार आणि त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण झाल्या. त्याला तुम्ही शुद्ध भाषेत म्हणता आमच्या पेशी कमी झाल्या. ओ हे मिळालं. आणि असं हे शरीर या 5 तत्वापासून मिळालं. एकेका भूतापासून 5-5 तत्व निर्माण झाले. प्रमाण म्हणायचं नाही आपल्याला. 1, 3, 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. आता 36 तत्व कोणते? 5-5 तत्व हे महाराज. 25 तत्वाचा मेळ पंचभूताचा. वस्तुस्थिती जाऊ दे महाराज. ही असं म्हणल्याबरोबर पाहिलं आणि विचार केला. पंचतत्वाचा हा देह यमधर्माने शास्त्राकडून किरायाने घेतला महाराज आणि काही मुदती करता दिला. ऐका, मुदती करता म्हणजे उसना दिला. देह तरी 5चा आणला उसना, शेखी त्याचा त्यास देणे लागे. असा हा देह कसा आणला? उसना आणला. आणि उसण्या वस्तूवर आपलं काही वर्चस्व आहे का? आहे का आपलं? अहो तुम्ही मला 500 रुपये दिले, मला तुम्हाला द्यावं लागेल की नाही? का नाही दिले तरी चालेल? द्यावंच लागणारच महाराज. उसणं आहे ते, लक्षात घ्या. आणि माणसं माणूस मेल्यावर रडतात बघा. कोण सांगितलं रडायचं? ऐका, संप्रदाय वारकरी संप्रदाय हा रडका नाही. वारकरी संप्रदाय हा कर्तव्यनिष्ठ आहे. इथं रडायचं सांगितलं नाही, इथं कर्तव्य करायचं सांगितलं.
यमधर्मानं किरायानं दिला महाराज. आणि किरायानं दिल्यानंतर शेख त्याचा त्यास देणे लागे. मग त्याला देऊन टाकायचा. मग त्याच्यात काय दुःख आहे हो? जाण्यात काय दुःख आहे? जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. ज्ञानोबारायांनी फार गोड वर्णन केलेले. अहो हे अंगावरचं वस्त्र मळालं, आता तुम्ही बदलणार की नाही? का तसं ठेवणार? बदलणार. तसं हा देह जीवात्मा कुठंच जात नाही, दुसऱ्या देहात प्रवेश. लक्षात घ्या. असा असणारा हा देह आहे. चला महाराज, मग किरायानं दिला. अहो जिल्हा परिषदचे गुरुजी आहेत, त्यांची बदली होती बघा. आता ते लहान खेड्यात येतात आणि आल्यानंतर ते कुठंतरी खोली बघतात. आता त्या गुरुजीला तुम्ही पसारा मांडू द्यायला खोली दिली का मालकी हक्क दिला? पसारा मांडू द्यायला दिली, मालकी हक्क नाही. आणि गुरुजीनं पसारा काढला आणि बरोबर सोफा सेट, खुर्ची, काय डायनिंग टेबल सगळं लावलं. एवढ्यात तिकडून कागद आला महाराज. ओ गुरुजी, काय ऑर्डर आली? तसंही काही मुदती करता पाठवलंय आणि तेवढं काम करायचं. चले जाऊ बरे. लक्षात घ्या. म्हणून असा असणारा हा देह नाशिवंत देह, नाशेल हा जाना. महाराज नासणारा आहे. हो, फार गोड प्रमाण आहेत, पण आता आपल्याला वेळ झालेला आहे थोडा. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे अभिलाष झणे, तरीशी अभिलाष झणे, शरीर जायाचे देव, शरीर जायाचे देव, हरिसी अभिलाष झणे, हरिसी अभिलाष झणे, शरीर जायाचे देव, अभिलाष झणे. गुरुवर्य महाराज आम्हाला भजन शिकवताना, रमेश महाराज आम्हाला लहान असताना भजन शिकवताना ती म्हणाय, तो हा माधव बरुवा हरीशी झणे शरीर जायाचे ठेवणे, दरीशी अभिलाष झणे. मग असा नाशिवंत देह आहे. शरीर हे जाणार त्रिकाल सत्य महाराज. मग त्याच्यासाठी काय करा? गारे उच्चारा नाव देह नाशिला नाशिवंत देह नाशिला
चिंतन करा असा आग्रह जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी घेतला. पण महाराज काही हरकत नाही, पण या नामानं कुणाचा फायदा झाला का? तुम्ही सांगता आम्हाला नामस्मरण करा, वाचन करा, आम्हाला मान्य, पण त्यानं कुणाचा उद्धार झाला का असं बोलल्यावर त्याचं उत्तर अभंगाचं दुसरं. नामेची तारीले कोटी नामेची तारीले कोटान कोटी नामेची तारीले कोटान कोटी नामेची तारीले कोटान कोटी नामे जीवन कोटी वैसविले नामे जीवन कोटी वैसविले नामे जीवन कोटी वैसविले नामे जीवन कोटी वैसविले नामे जी तारीले कोटान कोटी नामे जी कोटान कोटी तारीले कोटान कोटी नामे जी तारीले कोटान पाच ते 7 मिनिट वेळ तर संपला. वेळ 8 ते 10, कारण या माईक सिस्टीमचा थोडं बंधन येतंय ना वाटतं शहरात, म्हणून विचारतो मी. वेळ संपलेला आहे आपला, पण तुमची जर इच्छा असली तर 5-7 मिनिट मी घेऊ शकतो का? तुमची इच्छा असली तर, नाही तर कीर्तन तर संपले आता, वेळ तर संपला, काही प्रश्न नाही. जमल ना? चला. नामेची तारिले कोट्यान हे कोटी नामेची वैकुंठी भैसविले. महाराज नाम ही साधना अशी आहे. हो, नारद भक्तिसूत्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, सातू कर्म ज्ञान योग आपी अधिकतरा भक्ती. कर्म मार्गापेक्षा ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, ज्ञान मार्गापेक्षा योग मार्ग श्रेष्ठ आहे, योग मार्गापेक्षा अपि या शब्दाचा अर्थ त्यापेक्षा, आणि अधिकतरा या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ काय? भक्ती ही. आणि ती नामाच्या अनुषंगानं करावं लागते. म्हणून वाचेनं नाम घ्यायचं असे प्रमाण पुष्कळ साहित्यामध्ये. घे घे ओ वाचे, वाचेनं नामचिंतन घ्यायचे, लक्षात घ्या. चला पुढे पण त्या नामाचा परिणाम, कारण कलियुगातले माणसं तुकाराम महाराजांना माहीत होतं की तुकोबाराय कलियुगातलेच आहेत, पण तुकाराम महाराजांना माहीत होतं की कलियुगातले माणसं सगळे फायद्याच्या मागे आहेत. महाराज पण त्या नामाचा काही फायदा आहे का आम्हाला? तुम्ही सांगता वाचेनं नाम घ्या, का रे? महाराजांना थोडी भाषा विचित्र वापरली, का रे? उच्चारा नाव वाचे नाम. कशामुळं? हा देह नाशिवंत आहे. हो, म्हणून त्या ठिकाणी का रे उच्चारा नाव वाचे नाम. पण त्या नामाचा काही परिणाम आमच्या जीवनात काही फायदा होईल का महाराज? ज्ञानोबारायानं 2-3 फायदे सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. ऐका, 2-3 फायदे सांगितले की आपण दररोज गाईचं दूध काढतो, आणि ती गाय चारा घेण्याकरता रानात जाती, आणि ती वासरू महाराज 2-4 दिवसाचंच. जशी संध्याकाळ झाली तसं आईला हांबरडा फोडतं, भूक लागती त्याला. तयार हृदयी धावा माऊलीचा, ताने वत्स घरी बांधिलेशे दावा. तयार हृदयी धावा माऊलीचा. आईची अपेक्षा करणारं वासरू आहे. आणि मग कलियुगातले मालक इतके दयाळू आहेत महाराज, सगळ्या क्रिया बरोबरच आहेत. गाय घरी येणं, गाईला गाईच्या गोठ्यात नेऊन बांधणं, लगेच दुधाचं भांड घरातून घेऊन येणं,
दुधाचं भांड घरातून आणल्याबरोबर गाईचं वासरू गाईजवळ सोडणं, गाईचं वासरू गाईजवळ सोडल्याबरोबर गाईला पान्हा येणं आणि गाईला पान्हा आल्याबरोबर वासराला भरपूर पिऊ देणं. नाही, गाय कोणासाठी दूध देती? वासरासाठी का महाराजाच्या बॉबी चहासाठी? निमित्त वासराचं पण फायदा. तया वत्साचे निवरशी दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धारण, चातकाचे निकनवे मेघू पाणी अशी धावे, जेथ चराचर आघवे निमाले जेवी, तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. निमित्त मात्र लक्षात घ्या. मग असा असताना फायदा सर्वांचा आहे नामानं. कारण नामधारक विश्वाचे जरी भोग प्रवृत्त झाले तरी नामधारक त्या भोगाला प्रवृत्त होत नाही, होत नाही. मला सांगा, या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 71%. 29% जमीन आहे. ऐका, 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. पण त्याचा फायदा चातकाला काय आहे महाराज? चातकाला ती पाणी आहे का? ज्ञानोबरायांनी वर्णन केलं महाराज. भरिले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियाशी कोरडे, ते मेघाहुने थेंबता पडे की पाणी तया. त्या चातकाला पाऊस नाही महाराज. त्याच्यासाठी पाऊस कोणासाठी पडतो? चातक पक्षासाठी. आणि आपल्यासाठी आता मुख्यमंत्री पाडतो. कारण वरून तर येईच ना, यायला का येईच ना. मग आता पाडावं लागणार की नाही? कृत्रिमता चातकाच्या ठिकाणी नाही महाराज. चला, वेळ नाही माझ्याकडे सांगायला. वस्तुस्थिती चातक पक्षी समुद्रात उभा आहे आणि कंठ कोरडा झाला पाण्यासाठी चातक पक्षाचा. महाराज, चातक पक्षाला पाणी घेण्यासाठी कसोटी हो, सोपं नाही. ते सोसाट्याचा वार आहे. पृथ्वीवर थेंब पडू द्यायचा नाही. मेघे भूमिजळ नाही. पाहते चातक मेघे भूमिजळ, पाहते चातक मेघे भूमिजळ, पाहते चातक पाहते वरुसे उन्हाळा मेघात, वरुसे उन्हाळा मेघात, पाहते चातक मेघे भूमिजळ, पाहते चातक मेघे भूमिजळ. पाहते चातक नेगे भूमिजळ. वस्तुस्थिती त्याची कसोटी महाराज. आणि पाण्यात उभा राहिला समुद्रातून कंठ कोरडा झाला पाण्यासाठी. त्याने विचार केला, अरे पाण्यात उभा आहे मी आणि पाण्यासाठी जीव जातो माझा, काय करू? पण त्यानं आत्मपरीक्षण केलं. आतापर्यंत या जमिनीवरचं पाणी सेवन केलं नाही आणि अंतकाळाच्या समयाला मी पाणी कसा घेऊ? महाराज, आपली चोंच वर केली आणि देह समाप्त केला. ज्ञानोबाला त्याचं नाव ज्ञानेश्वरी टाकावं लागलं. चातकाचे निकनवी मेघू पाणी अशी धावे, जेथ चराचरा घवे निमाले जेवी. म्हणून नामधारक विश्वाचे भोग झाले तरी प्रवृत्त होत नाही. आणि नाम ही साधना अतिशय सोपी आहे. त्यानं उद्धार होतो म्हणून सांगितलं, का रे उच्चाराना वाचे नाम. इथं अजामेळाचा दृष्टांत दिलेला आहे 6ष्टम स्कंदामध्ये. अजामिलोपी पापात्मा यांना मोचारनाद नोहू, प्राप्तवान परमम धामम त्वं वंदे लोकसाक्षिणम. पापात्मा असा शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्या. मग ज्यानं ब्रह्माचा अजानाम ब्रह्म, मग ब्रह्माचा मेळ लावला ते पापात्मा कसा होऊ शकतो? तिथं खूप मोठ्या ओव्या आहेत महाराज. चला, म्हणून एकच आमचे प्रातस्मरणीय नथुरामजी महाराज केहाळकर बाबा
ते म्हणायचे नामाबद्दल माणसानं माती उकरतच जाऊ नये म्हणे. त्यांनी म्हणायचं नामाबद्दल काही सांगत जाऊ नये म्हणा माणसानं. बाबा म्हणायचे नथुराम बाबा काय एकच ओवी वापरावी ज्ञानेश्वरीची. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐशे केले यमदमा उकळा निली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटरी रहाटे आघवी यमु मने काय अमावे नमु मने कौना ते दमावे तीर्थ मनती काय खावे दोष ओखदाशी नाही आयुष्य माझे निराम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. त्या नामाचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. नामाबद्दल खूप चिंतन करता येईल. आपला वेळ संपलेला आहे. ऐका. आणि कलियुगामध्ये हे श्रेष्ठ नाव आहे. कलेर दोष निघे राजन हे कोण असती महान गुन्हा कीर्तना देव कृष्णस्य मुक्त बंध परमरजेत. अवस्था ज्या ठिकाणी जीवाची साधल्या जाती ती नामसाधना आहे. म्हणून कार्य उच्चाराना वाचे नाम हो नामेची तारिले कोट्याने हे कोटी नामे ही वैकुंठी बैजविले. महाराज याच्यापेक्षा काही साधन नामा परते सार नाही त्रिभुवनी हे का तुम्ही मनी आठवाना. महाराज त्याचा समन्वय कसा लावला. तुका म्हणे नाम वेदाशी आगळे ते दिले गोपाळे फुकासाठी नामेची तारिले कोट्याने हे कोटी नामे ही वैकुंठी बैजविले. ज्ञानेश्वरम